बातमी राजकीय वर्तुळातून आहे। चंद्रपूर महानगरपालिकेवर लवकरच काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी या संदर्भात महत्त्वाचं विधान केलंय। सत्ताधारी भाजपला सत्तेतून खाली खेचणार असं वडेट्टीवार म्हणतात। महापौर कक्षावर काँग्रेसचा कब्जा होईल। आगामी राजकीय समीकरणांमध्ये पक्षाला मोठं यश मिळणार असून महापालिकेतील सत्ता परिवर्तन निश्चित आहे असा दावा देखील विजय वडेट्टीवारांनी केला। मला वाटतं की विरोधी पक्षनेता ते सत्ता दालन हे फार काही अंतर दूर नसतं। त्याची सुरुवातच मुळात प्रत्येकाची विरोधी पक्षापासूनच होते। आता गेली एक दशकभर आम्ही थोडे बाहेर होतो, पण या पुढच्या या टेन्युअरमध्येच चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा महापौर असेल हे कोणीही रोखू शकणार नाही। हा 100% विश्वासाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाका सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान यावरून आता सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली। मी आमदार होतो तेव्हा जिल्हावासियांवर टोल लादू दिला नाही। मी आता जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यामुळे जरी ओसरगाव टोल नाका सुरू झाला तरी MH07च्या गाड्यांना खरं तर टोल लागणार नाही असं नितेश राणेंनी स्पष्ट केले। तर पालकमंत्र्यांनी टोल माफीची सकारात्मक भूमिका घेतल्यास आमचा त्यांना पाठिंबा राहील, मात्र ही भूमिका प्रत्यक्षात येऊ दे असं वक्तव्य माजी आमदार वैभव नाईक यांनी केले। टोलचं नोटिफिकेशन आता आलेलं आहे। मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या संपर्कात व्यापारी समाजाचे जे प्रमुख आमचे संजय सावंतजी, जिल्हा व्यापारी समाजाचे प्रमुख संजय सावंतजी माझ्या संपर्कात आहे। मी आमदार होतो तेव्हा जिल्हावासियांवर टोल लागायला दिला नाही, म्हणून टोल अगर चालू पण झाला तर MH07च्या कुठल्याही गाड्याला टोल लागणार नाही। मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। पालकमंत्री नितेश राणे यांनी टोल संदर्भात जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं स्वागत करतो आणि पालकमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो। जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला टोल माफी मिळाली तर सिंधुदुर्गवासी आंदोलन का करणार आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे आमची मागणी तीच आहे की गेले 10 ते 12 वर्ष या महामार्गाचं काम सुरू आहे। अनेक अपघात झालेत आणि अजूनही मुंबई गोवा मार्ग पूर्ण झाला नाही आहे। त्यामुळे हा टोल नाका सुरू करू नये आणि त्याचबरोबर हा टोल नाका सुरू करताना जर पालकमंत्र्यांनी जर सकारात्मक भूमिका घेतली की टोल माफीची सिंधुदुर्गवासियांना, तर आमचा त्यांना पाठिंबा राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।